मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियरनुसार ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याचा जी.आर. महाराष्ट्र शासनाने जे आहे ते काढलेला आहे। त्यानंतर राज्यभरातील बंजारा समाज जो आहे तो पेटून उठलेला आहे, कारण की हैदराबाद गॅझेटियरनुसार जर मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यात येत असेल तर त्या धर्तीवर बंजारा समाज जो आहे तो त्यानुसार एसटी कॅटेगरीमध्ये होतो। त्यामुळे आमचा सुद्धा समावेश महाराष्ट्रामध्ये एसटी कॅटेगरीमध्ये करावा अशी मागणी जी आहे ते जोर धरू लागलेली आहे। आणि आज संपूर्ण राज्यभरामध्ये गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये जे आहे ते प्रत्येक जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयामध्ये राज्य सरकारला जे आहे ते निवेदनाच्या माध्यमातून ही मागणी जी आहे ते करण्यात येते। आपल्यासोबत काही पदाधिकारी आहे गोरसेने, त्यांच्याचकडनं आपण जाणून घेऊया। हो, काय सांगाल? आज निवेदन दिलेलं आहे तुम्ही नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात। तर आमची अशी मागणी आहे आणि ह्या मागणीचा मुद्दे म्हणजे महत्त्वाचा जो मुद्दा आहे, जे काही आज जरांगे पाटीलांनी जो हैदराबाद गॅजेटनुसार त्यांनी आपले आरक्षण मागितलेलं आहे कुणबीमधून, त्याच प्रकारे आम्ही बंजारा समाजसुद्धा हे हैदराबाद निजाम काळातसुद्धा आम्ही त्या अनुसूचित जमातीचे पूर्ण काही निकष आहे ते परिपूर्ण करून आम्हालासुद्धा त्याप्रमाणे आरक्षण द्यावं, म्हणजे अनुसूचित जमातीचं आरक्षण द्यावं अशी संपूर्ण बंजारा समाजाची मागणी आहे। आणि जे काही आज गॅजेटनुसार 2 सप्टेंबर 2025ला म्हणजे मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण मिळालेलं आहे, त्याच धर्तीवर बंजारा समाजालासुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातून म्हणजे जो काही आज मराठवाडा आहे तो मराठवाडा पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा प्रांताची रचना झालेली आहे, भाषावार प्रांताची रचना झालेली आहे, त्यापूर्वी हे सर्व जे आहे ते म्हणजे हैदराबाद याच्या निजामशाहीच्या काळात येत होते। आणि आंध्र प्रदेशमध्ये हा संपूर्ण मराठवाडा, तसेच त्यापूर्वीसुद्धा निजामाच्या काळातसुद्धा हा बंजारा समाज हा अनुसूचित जमात असलेला हा पुरावा शासनाचा जे काही दस्तावेज आहे तो दस्तावेज हैदराबाद गॅजेटमुळे मिळतो। आणि त्याच धर्तीवर आमच्या संपूर्ण बंजारा समाजालासुद्धा अनुसूचित जमातीच्या ज्या काही सुविधा आहेत त्या मिळाव्यात, त्याकरिता आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी नागपूर यांना माननीय जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे संदेश भाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थित जे काही आमचे नागपूरचे बंधू आहे यांच्या उपस्थितीत आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। नक्कीच जिल्हाधिकारी मार्फत तुम्ही आज मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे, पुढची काय भूमिका असणार आहे गोरसेनेची या मागणीला धरून? आता नुसतं निवेदन देऊन आम्ही थांबणार नाही, याच्या पुढे सुद्धा आम्हाला योग्य असे सगळे जे एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल, कारण की सहजासहजी अशा गोष्टी मिळत नसतात। त्यासाठी आमची ती पूर्ण तयारी आता आम्ही करू, संघर्ष आम्हाला करावा लागणार आहे आणि हे आम्ही बिलकुल मिळवून घेऊ, कारण की हे आमच्या हक्काचं आहे। आम्ही काही कोणाला भीक मागत नाही आहे, हे आरक्षण आमच्या हक्काचं आहे आणि ते नाही नक्कीच आपण पाहू शकतो की मराठा समाजाने ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका जी आहे ते धरली होती, त्याच पद्धतीने आक्रमक भूमिका बंजारा समाज सुद्धा घेईल अशी भूमिका या ठिकाणून मांडण्यात आली आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। हैदराबाद गॅजेटनुसार लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।